दोतोर तीर्थाचो प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन सगळ्यांक येवकार। ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा। म्हाका सांगपाक खुशी भोगता की आयज आमच्या बरोबर जी अस्तुरी आसा ते नामणेचे दोतोर डॉक्टर गौतम खांडेपारकर। दोतोर तुमका माय मोगाचो येवकार। आता आम्ही दोतोरा बद्दल थोडक्यान जाणून घेऊया। दोतोरान BMS केला, तसेच तांच्यानी आपले पदव्युत्तर शिक्षण आयुर्वेदान केला आणि तांचे खाशेलपण न्यूरोथेरपी हातून आसा आणि गेली 14 वर्सां ते डॉक्टर खांडेपारकर आयुर्वेदा पंचकर्मा अँड न्यूरोथेरपी सेंटर सांतिनेज गोवा हांगा आपली स्वताची प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता आणि 14 वर्सांच्यान ते आयुर्वेद पदव्युत्तर विद्यार्थ्यांक सुद्धा शिकयता। गोवा युनिव्हर्सिटीन पॅनल ऑफ आयुर्वेदा स्टडीजचे ते मेंबर सुद्धा आसात आणि अखिल भारतीय आयुर्वेद परिषदाचे गोवा राज्याचे प्रतिनिधी सुद्धा आसा। तर आता आम्ही कार्यावळीक सुरुवात करूया। आयचो दुयेस आसा स्पायनल डिसऑर्डर, म्हणल्यार फाटीच्या कण्याचे विकार। तर आता आम्ही खूपशा घरांत पळयता कोणाक ना कोणाक तरी फाटीच्या कण्याचो दुयेस आसताच आणि ताका त्रास जाता। तर ह्याच दुयेसाबद्दल आणि विस्तारान दोतोरा कडल्यान जाणून घेऊया। तर दोतोर, म्हजो पहिलो प्रश्न आसा की ह्या दुयेसाबद्दल काम करपाचे अशें तुमकां कशें दिसले? खूप बरो प्रश्न विचारलो तीर्थाबाई। आता गेली 14 वर्सां जाली हांव प्रॅक्टीस करता। तर ह्या 14 वर्षांत आता बऱ्योचशो गोष्टी समाजान स्ट्रेस म्हणा, धकाधकी म्हणा, हे सगळें वाडलेलें आसा आणि ह्या धकाधकीच्या जीवनान प्रत्येक घरान 1 किंवा 2 पेशंट किंवा मनीस अशे तुमकां ह्या फाटीच्या कण्याच्या दुयेसान पीडित जाल्ले आढळटलेच। विशेषतः जर पळयत जाल्यार आमच्या घरांतल्यो ज्यो बायलो आसात, ज्यो कमर मोडसर काम करतात अशें म्हणया आमी आणि स्वताच्या हेल्था कडेन दुर्लक्ष करतात, अशे सगळ्यांत चड पीडित लोक आसता। आणि जाता कितें की हे जे व्याधी आसा हे जर वेळेरूच तांकां ट्रीटमेंट जर मेळुना जाल्यार तुमकां बेडरिडन करू शकता। तुम्ही जर पळयत जर एखाद्याचे नी जॉईंट प्रॉब्लेम आसा जाल्यार ताचें आयुष्य स्लो जातलें पूण तो बेडरिडन जायना। ताच्या विरुद्ध जर काय तुमच्या फाटीच्या कण्याचो प्रॉब्लेम जालो आणि तुम्ही जर त्या वेळार ताका ट्रीटमेंट दिवना जाल्यार मागीर तो बेडरिडन जावंक शकता आणि अशें पराधीन जिणें हें कोणाकूच नाका आसता आणि अशें जालें जाल्यार तांचो जगपाचो कॉन्फिडन्स हो कमी जाता। ताका लागून अशें दिसलें म्हाका की खंय तरी ह्या विशया कडेन एक मन आकर्शीत जालें, थोडेशें हाजेर काम करचें अशें दिसलें, म्हणून ह्या क्षेत्रांत हांव आयलो। तर दोतोर, तुम्ही बऱ्या प्रकारे ह्या दुयेसाबद्दल सांगले आणि ह्या दुयेसाबद्दल काम करपाचे अशें सांगले। तर तुमच्या प्रॅक्टिसान तुमकां कण्याच्या हे स्पायनल डिसऑर्डर्स हे खंयचे दिसता, खंयचे प्रकारचे आसता? तशें पळयत जाल्यार खुबशे कॉमन आसात, ते म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेची दुखणी, कमरेची दुखणी, त्याच्या नंतर स्पायनल स्टेनोसिस म्हणजे जो घेर आसता कण्याचो तो कमी जावप, ताच्या नंतर डिस्क प्रॉब्लेम्स जशें डिस्क हर्निएशन आसा, मागीर कोणो स्लीप जावप किंवा जाका आमी एंटेरोलिस्थेसिस म्हणटा, पोस्टेरोलिस्थेसिस म्हणटा, अशा प्रकारचे हे काही सायटिका आसा, ह्यो सामक्यो कॉमन गोष्टी ह्या आजच्या हातून दिसून येता। तर दोतोर, म्हाका सांगा की हे दुयेस जावपाक समाजान कारणां कितें आसा? आहार विहार आणि आघातच? हो एकदम बेसिक प्रश्न आसा। कारणां तर खूपच आसात, पण एक समरायज म्हणून करया आमी जाल्यार हवा, पाणी, आहार अशें म्हणया आमी ताका। हवा आणि पाणी म्हणा हे कंटॅमिनेट जाले, दूषित जाले, तर ताच्या पासून निर्माण जाल्लें अन्न हे सुद्धा दूषितच आसता आणि अशेंच अन्न आमी घेता आजच्या काळान भितर। हो एक भाग जालो। दुसरो आस्पेक्ट असो आसा आहाराचो की आहारान आयुर्वेदान एक 2 प्रकारचे विकृत पद्धती सांगल्या, जशे आजच्या काळान ह्यो खूप प्रचलित आसा, जाका म्हणटा अध्यशन, म्हणजे फाटलें जेवण पचलें नासतनाच फुडलें जेवण घेवप, खायत रावप, चरत रावप। दुसरें आसा तें म्हणजे विषमाशन, म्हणजे तुमच्या प्रकृतीनुसार तुमकां जें कितें बरें आसा तें तुमी खाताच, पण त्या बरोबर जें मानवना तें बी ताचे बरोबर मिक्स करून खाता, म्हणजे ताजें जें सत्व आसा तें तुमकां मेळना। हो एक भाग जालो।
ह्या अशा प्रकारच्या आणि दुसरें आसा ते म्हणजे क्वॉलिटी ऑफ दी डायट, जाका आमी म्हणया की स्पायसी, ऑयली, परत परत चमचमीत खावप, ह्या सगळ्या गोष्टींनी कितें जाता की तुमची रोगप्रतिकारक क्षमता जी आसा किंवा कोर स्ट्रेंथ आसा ती कमी जाता. हाका कारण म्हणजे द क्वॉलिटी ऑफ द टिश्यू जो आसा तो फॉर्मेशन जायना, जे धातू तयार जावपाचे, पोशण जावपाक जाय तें जायना. ताका लागून कितें जाता की रोगप्रतिकारक क्षमता कमी जाल्ल्या कारणान तातूंतल्यान तुमकां एक ऑटोइम्यून डिसऑर्डर्स तयार जावपाची शक्यता आसा. जशें हाडांच्याच बाबतींत आमी जर म्हटलें जाल्यार एन्कायलॉजिंग स्पॉन्डिलोसिस आसा किंवा मोटर न्यूरॉन डिसऑर्डर्स आसा, हे सगळे तातूंतल्यान निर्माण जाता. हो जालो एक आहाराचो भाग. दुसरो असो आसा की विहार म्हणया आमी ताका. विहार म्हणजे कितें तर आमी कशे बसता, कशे उठता, कशे चलता, हातून सुद्दां आजकाल लोकांचो कांयच हें ना, लक्ष आसना ताचेर. एक म्हणजे अव्यायाम, जशें आयुर्वेदान म्हटलां की व्यायाम अजिबात करना. व्यायाम केल्ल्या कारणान कितें जाता की तुमच्या मसलाचो टोन बरो उरता. टोन बरो आसलो कारण कशें आसा की जेन्ना आमी फाटीचो कणो म्हणटा, कणो म्हणजे कितें फक्त हाडांच आसना, ताचे बरोबर मसल आसता, न्यूरॉन्स आसता, लिगामेंट्स आसता, हेंचे सगळ्यांचे जर तुमकां व्यवस्थीत दवरपाक जाय जाल्यार व्यायाम हो अत्यंत आवश्यक आसा. तो जर करना जाल्यार मागीर एक प्रकारचे फ्लॅबिनेस येता, टोन तुमचो डिस्टर्ब जाता. तें जालें की मागीर फाटीचे कणे बी ताचे बरोबर सुरवात जाता. आणि तिसरो आस्पेक्ट म्हाका जो दिसता तो म्हणजे अत्यंत वाडलेलो स्ट्रेस. खूब प्रमाणात स्ट्रेस वाडला आणि आमकां खबर आसा स्ट्रेस इज टेकन अप बाय युअर मसल्स. तुमचे मसल मागीर ताठर जातात, स्टीफ जातात, तातूंत स्पाझम्स येता. हे सगळे अनेक कारणां आसा जाका लागून हे सगळे फाटीचे कण्याचे व्याधी सुरू जातात. तर दोतोरान जशें आहाराबद्दल सांगले जाल्यार तुमी नक्की तुमकां पळोवपा जाय की तुमकां खरीच भूक लागता काय जेवपाचो टायम जालो म्हणून तुमी जेवता. तर ते तुमी पयलीं पळया आणि मागीरूच जेवपाचें कितें आसा तें मागीर खावपाक लागा. तर दोतोर तुमी जशी आमकां कारणां सांगली तशी आतां ह्या दुयेंसान कितें लक्षणां आसा काय? आमी चडशी मुखेल लक्षणां पळयतात ती दुखता, पेन जावप. तर बाकीची आनी ताच्या बरोबर लक्षणां खंयची आसा? आता फाटीच्या कण्याचे जर पळयलें जाल्यार 2-3 गोष्टी आसा. फाटीचो कणो म्हणजे मस्क्युलर आस्पेक्ट आसा, मस्क्युलोस्केलेटल म्हणजे हाडां आणि स्नायू आसा, आणि न्यूरोमस्क्युलर म्हणजे नर्व्स आणि हाडां आणि स्नायू ह्या सगळ्यांचो विचार करचो पडटा हातूंत भितर. आता तशें पळयत जाल्यार पेन हो सगळ्यांत आद्य सिम्पटम आसा, सगळ्यांत पयलो सिम्पटम आसा. ताज्या बरोबर स्टिफनेस येवप, ताजे नंतर मागीर तुमकां रिस्ट्रिक्शन इन द मुवमेंट जावप, तुमकां जाय तशी तुमच्या अवयवाची हालचाल करपाक मेळप ना. त्याच्या नंतर काही प्रमाणान भितर तुमकां इतर फिवर्स येवप किंवा इन्फेक्शन जावप, हे सगळे गोष्टी सुद्दां त्याच्या बरोबर येतात. पूण मुख्य म्हणटात ते स्टिफनेस, पेन आणि रिस्ट्रिक्शन इन द मुवमेंट, हे 3 आद्य आसात. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की तुमच्याकडे जेन्ना दुयेंती येता की ताका स्पायनल डिसऑर्डर आसा, तर एक्झॅक्टली खंयचे स्पेसिफीक स्पायनल डिसऑर्डर आसा ताजें निदान करतना तुमी कितें स्पेसिफीक निदानात्मक साधनां वापरतात ते आमकां सांगता? हय, हातूंत कशें आसा की सगळ्यांत पयलें तें म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन आसा. क्लिनिकल एक्झामिनेशनान जेन्ना तुमकां कन्फर्म जाता की हाका ह्यो गोष्टी आसूं शकता, की तें करतकीर मागीर त्यानुसार आमी MRI, एक्सरेज किंवा सोनोग्राफी जे कितें आसा तें ताजो वापर करून घेता. MRI हो सगळ्यांत महत्वाचो आसा, स्पेशली फाटीच्या कण्याच्या बाबतीत. कारण एक्सरे सारखे ज्यो गोष्टी आसात ह्यो तुमकां फक्त हाडांच्या बद्दल इन्फॉर्मेशन दिता. तर MRI जो आसा हे तुमच्या बारीक सटल गोष्टी आसा, बारीक गोष्टी जशे डिस्क आसा, डिस्क बल्ज जाला काय एक्सट्रुशन जाला काय तातूंतल्यान तें टेर जाला काय तातूंतले कितें कंटेंट भायर आयला किंवा जर खंयच्याय प्रकारचे दाब पडला तुमच्या नर्वाचेर, ह्यो सगळ्यो गोष्टी क्लियर कट तुमकां MRI भितर कळटा. म्हणून MRI हो सगळ्यांत एपिटोम ऑफ ऑल द इन्व्हेस्टिगेशन्स अशें आमी म्हणया ह्या बाबतींत. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न आसा की तुमी न्यूरोथेरपीन स्पेशलायझेशन केला, तर न्यूरोथेरपी म्हणजे कितें ताच्या बद्दल सांगा. बरो प्रश्न आसा. न्यूरोथेरपी ही एक डॉक्टर मनोज शर्मा, कोटा, राजस्थान हांणी एक डिवायस केल्ली थेरपी आसा अँड इट इज अ टेक्नीक. ती टेक्नीक ही मस्क्युलोस्केलेटल आणि न्यूरोमस्क्युलर अशे जितले कितें प्रॉब्लेम्स आसा त्या सगळ्यां खातीर वापरली वता.
आता ही कितें आसा तर हातून 2-3 गोष्टी आसा. विशेषतः तर पळयत जाल्यार कपिंग थेरपी आमी हातून भितर करतात. आता कपिंग हे 2 प्रकारचे आसता. ड्राय कपिंग आसता, वेट कपिंग आसता. दुसरे आसा ताका हॉट कपिंग नावाचो प्रकार आसा, तो तातून करतात. विशेषतः पॅरास्पायनल मसल्स आसा तांकां लूज करपा खातीर. ताच्या नंतर एक मॅन्युअल ट्रॅक्शन हो जो किंवा कंट्रोल ट्रॅक्शन दिवप हो एक प्रकार तातून भितर आसता. आणि तिसरे जे आसा योगासनाचे काही आसना आसा जी पर्टिक्युलर आसनां भितर पर्टिक्युलर ट्रॅक्शन दिवन जो प्रॉब्लेम आसा तो सॉल्व करपाचो, अशे हे 3 प्रकार हातून भितर आसा. आता हाज्या बरोबरच विशेष म्हणजे अशें आसा की प्रत्येक जॉइंटाक वेगवेगळी टेक्निक आसा. म्हणजे स्पायनाच्या प्रॉब्लेमा खातीर जी टेक्निक आसा तीच तुमी इतर हाका वापरूं शकना. जशें फ्रोझन शोल्डर आसा किंवा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आसा किंवा तुमचे नी जॉइंट प्रॉब्लेम आसा, ह्या सगळ्यां खातीर तुमकां ही जी आसा टेक्निक न्यूरोथेरपी डेव्हलप केल्ली आसा. तर आयज आमकां कितें तरी नवीन आयकपाक मेळ्ळें दोतोरा कडल्यान. तर दोतोर, ह्या थेरपीन म्हणजे स्पायनल डिसऑर्डरान पूर्णता रिलीफ मेळटा काय? इट डिपेंड्स ऑन द पेशंट्स प्रोग्रेसिव्ह कंडिशन. जर पेशंट बेगीन आयला तुमचे कडेन, जर इनिशियल स्टेजीन आसा जाल्यार 100% रिजल्ट आसा तातूंत भितर. जर प्रोग्रेसिव्ह स्टेज आसा 2nd, 3rd डिग्री जाल्यार 80% रिजल्ट आसा. आणि त्यानुसार मॅक्झिमम ऑफ द पेशंट जे आमचे कडेन आयले आसा ते 70 ते 80 ह्या टक्केवारीन भितर तातूंत भितर रिजल्ट मेळ्ळो आसा. कारण एक तर अशें आसा की आयुर्वेदा कडेन येता तेन्ना पेशंटाचें ऑलरेडी दुयेंस हें खूब फुडें पाविल्लें आसता. ताका लागून कशें आसा की म्हजें एकूच सांगणें आसता पेशंटांक की तुमकां आतां आसा ते स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आसा ते आमी जाय तशें पयलीं भशेन करूं शकना, पूण एटलिस्ट तुमकां जर पेन फ्री कंडिशन दिलें, स्वेलिंग फ्री कंडिशन दिलें आणि तुम्ही जर तुमचें रुटीन व्यवस्थित करपाक शकले जाल्यार तें सुद्दां तुमकां व्यवस्थित आसा. तुमच्या खातीर तितलेंच पुरो आसा, तुमी फक्त तें मेंटेन करात. तर दोतोर, तुम्ही सांगले की अक्यूट कंडिशनान मॅनेज करपाक शकता, जाल्यार त्याच्या बद्दल सांगा, कशें करता? हय, खुबश्या वेळार मस्क्युलर प्रॉब्लेम्स आशिल्ले, जशे सिव्हियर अक्यूट स्पाझम्स आशिल्ले की पेशंट्स येतात आणि तांकां 1-2 सिटिंगां जाली की रोखडो ताका रिलीफ मेळटा. दुसरो जशे गिडिनेस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पेशंट आसता तांकां एकदम अक्यूट गिडिनेस येता. तो अक्यूट गिडिनेस जेन्ना येता त्या वेळार सुद्दां पेशंट आमचे कडेन येता, त्या वेळार तांकां 1-2 सिटिंगां नंतर बरें दिसता. सो हे काही गोष्टी आसात. आणि पेन, प्रत्येक पेन हे तुमकां न्यूरोथेरपीन ट्रीट जातलेंच अशें ना. समटायम्स सम पेन्स टेक मोर टायम. पूण इट डिपेंड्स की मस्क्युलर आसा का मस्क्युलोस्केलेटल आसा का न्यूरोमस्क्युलर आसा, त्या प्रमाणे तितलो तेप ताका लागता. ओके. तर दोतोर, तुम्ही हे एक न्यूरोथेरपी एक उपचार पद्धती सांगली, तर तसेच पंचकर्माचो कसो फायदो जाता ह्या दुयेंसान? बरोबर. आता न्यूरोथेरपीक हांव जनरली न्यूरो पंचकर्मच म्हणटा, कारण आय ऑलवेज कपल न्यूरोथेरपी विथ पंचकर्म. न्यूरोथेरपीन कितें जाता की तुमी तुमचें अलायनमेंट व्यवस्थित करतात. जे मणक्यांचें अलायनमेंट आसा तें व्यवस्थित करप, एका लायनीन हाडप, हें काम न्यूरोथेरपीचें आसा. जाल्यार जे पंचकर्म आसा ताजो उपयोग थंयचो मसल टोन वाडोवप, थंयचें इन्फ्लमेशन, सूज कमी करप हो आसा. कारण सगळो खेळ जो आसा हो तुमच्या मसल टोनाचो आसा. तुम्ही कितलेंय ताका अलायनमेंट व्यवस्थित करून दिलें आणि जर तुमचें मसल टोन सारको ना जाल्यार ही विल गो बॅक टू हिज ओरिजिनल पोझिशन. ताका लागून पंचकर्म हे चड उपयोगी आसा. सूजय कमी करप, जशें आमी पंचकर्मान कटिबस्ती आसा, त्याच्या नंतर जानुबस्ती आसा, मागीर मन्याबस्ती आसा, त्याच्या नंतर विद्धकर्म आसा, अग्निकर्म आसा, बस्ती आसा, लेप आसा, मागीर रक्तमोक्षण आसा, ह्या सगळ्या गोष्टींचो उपयोग करून ताची ट्रीटमेंट करता. तर दोतोर, जेन्ना तुमच्याकडे दुयेंती येता कितें फाटीच्या कणाचे विकार घेवन, तर तुम्ही ताच्याकडे कशें अप्रोच करता? तुमचे लायन ऑफ ट्रीटमेंट कशी वता? तशें जनरली हांव 3 लेवलाचेर काम करता. एक म्हणजे चिकित्सा किंवा ट्रीटमेंट, दुसरें म्हणजे ताजो औषध मेडिसिन, आणि तिसरें म्हणजे आहार. आता चिकित्सेन भितर न्यूरोथेरपी आणि पंचकर्म हो भाग आयलो. आता त्या अनुसरून ताका कितें दुयेंस आसा त्या प्रमाणे ताका इंटरनल मेडिकेशन सुरू करता. सो सायड बाय सायड तोय तातूंत भितर इफेक्ट जाता आणि ताच्या आहाराचेर कंट्रोल हाडटा. हे तिनूय तरेन आमी लायन ऑफ ट्रीटमेंट दवरता. तर दोतोर, म्हाका सांगा, ही न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट कितले दिसाची आसता?
जनरली न्यूरोथेरपी ट्रीटमेंट ही आमी 7 दीस दिता सुरवातीच्या काळात. जर पेशंटाक 7 दिसान कितलो रिजल्ट मेळ्ळो हें ताजे वयल्यान कळटा. 7 दिसां नंतर जर आमकां दिसता की बाबा पेशंटाक अजून गरज आसा, अजून रिजल्ट्स येवपाक जाय, जाल्यार ताका वीकली बेसिसाचेर 2 किंवा 3 सिटिंग्स घेवन आमी दर म्हयन्याक एक सादारण 3 म्हयने पर्यंत तरी आपयतात. कारण कशें आसा की प्रत्येक गोष्ट 7 दिसांनूच बरी जातली अशें ना. परत तें दुयेंस एका दिसाचें आसना, तें दुयेंस जावपाकूच मुळात वर्सां जाल्लें आसता. सो यू कॅनॉट एक्सपेक्ट की बाबा हें एक आठवड्यान बरें जातलें. सो पेशंटाच्या प्रोग्रेसिवानुसार ताची ट्रिटमेंटाची जी टाइम पिरियड आसा तें ठरता. तर दोतोर तुम्ही जशी त्याची चिकित्सा सांगली, तर जेन्ना तुमच्याकडे एक दुयेंती येता ताका एक्सिडंट खातीर हे दुयेंस जाल्ले आसता ना तर कितें तरी स्पोर्ट्स इंजरीज खातीर जाल्ले आसता, तर ताज्याकडे तुम्ही कशी ट्रीटमेंट करता ताजी? न्यूरोथेरपीच्या बाबतींत हांव एक सांगपाक सोदतां की एक थोडेशें एक लिमिटेशन तातूंत आसा. तें म्हणजे जर पेशंट हॅज अंडरगॉन ऑपरेशन जाल्यार ताका थोडेशें लिमिटेशन येता, कारण ट्रॅक्शन आमी दिवंक शकना त्या बाबतींत. सो जेन्ना पेशंट ऑलरेडी ऑपरेटेड आसा जाल्यार ताका आमकां एकदम आरामात सोंपेपणान ट्रिटमेंट करची पडटा. पण जर इतर काही म्हजे कडेन पयलीं क्रिकेटर्स येताले जांकां बॅक प्रॉब्लेम्स खूब उरताले, मागीर बॉलिंग घालतना तांकां शोल्डर पेन उरतालो, कॅप्सुलायटीस जातालो, अशे खुबशे गोश्टी जाताल्यो. अशे वेळार तांकां काही एक 2-3 सिटिंगान म्हणा आनी आठवड्याभराच्या सिटिंगान तांकां रिजल्ट मेळ्ळेले आसा आनी ते परत टिमीन सिलेक्ट जाल्ले आसा. सो ताज्या नंतर तांणी येवन म्हाका धन्यवाद सुद्दां दिल्ले आसा. सो जर ऑपरेटेड ना जाल्यार आमी थोडेशे नेटान तातूंत पडूं शकता. ऑपरेटेड आसा जाल्यार थोडेशें लिमिटेशन येता. तर ह्या दुयेंसान न्यूरोथेरपी सुद्धा एक ऑप्शन तुम्ही पळोवपाक शकता. तर दोतोर तुम्ही आमच्या पळोवपाक कितें एक टेक ऑफ मेसेज दिवपाक शकता? टेक ऑफ मेसेज म्हणपाची जाल्यार एक 2-3 गोश्टी ह्यो प्रत्येकान करपाक जाय. एक म्हणजे आमकां देवान हो जो कोणो दिल्लो आसा हो 100 वर्सां खातीर डिझायन करून दिल्लो आसा आनी आमी आमच्या कर्मांनी 30 ते 40 वर्सांनूच ताची वाट लावन उडयतात. सो ताका लागून अशें आसा की मनशान आपल्या आहाराचेर सगळ्यांत पयलीं कंट्रोल हाडपाक जाय. ज्यो गोश्टी सत्वयुक्त आसात किंवा आपल्या कण्याक जाचो त्रास जायना, म्हणजे हाडाच्या पोशणांत खंयच बाधा येना, अश्यो गोश्टी आसात, तशाच प्रकारचो आहार हो तुमी तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्या. अशें न्ही की तुमकां खंय मेळटलें. जर तुमच्या लागीं कोण तज्ञ वैद्य आसा ताजे कडल्यान वचून हो आहाराचो सल्लो तुमी घेवं शकता. दुसरें आसा की आयुर्वेदान म्हटलां की आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. आदित्य म्हणजे कोण? तर सूर्य. आता हातून भितर सूर्याक जो नमस्कार करता, म्हणजे अशें म्हणा की सूर्य नमस्कार सद्दां घालता, अशा मनशाक केन्नाच फाटीच्या कण्याची दुयेंसां जावची ना. दुसरें, ते जर सूर्याच्या प्रकाशान घातलें जाल्यार तुमकां विटामीन डी सुद्दां मेळटलें. आज विटामीन डी कमी जावप हो एकदम कॉमन गोश्ट आसा. ताका लागून सूर्य नमस्कार हे सूर्याच्याच प्रकाशान घातले जाल्यार तुमकां दोन्ही गोश्टी तातूंतल्यान साध्य जातले. आता हालीं तरी लोक सप्लिमेंट्स घेतात विटामिन डीचे, ताची गरज पडची ना फुडें. सो ह्यो 2 गोश्टी तुमी अवश्य करात. आणि व्यायामान भितर इतर चलप म्हणा किंवा ज्यो कितें आसात गोश्टी त्यो करपाक, कारण आपलें शरीर हें आपले मसल्स हेजे निरंतर कामा खातीर बनलेलें आसा. ओव्हर करनाकात पूण अंडरूय करनाकात. कितें तरी कंटिन्युअसली तुमी एक प्रकारचो व्यायाम सद्दां चालू दवरपाक जाय. इतलेंच हांव सांगपाक सोदतां. तर आता जशें दोतोरान सांगले तशेंच प्रत्येक मनीस आपले आहारान तशेंच जीवनशैलीन आपले बदल हाडात आणि ह्या दुयेंसापासून मागीर तुम्ही पयस रावपाक शकता. तशेंच आमी ह्या दुयेंसा बद्दल न्यूरोथेरपी हे सुद्धा एक ऑप्शन म्हणून पळोवपाक शकता. तर दोतोर तुम्ही हांगा वेळातलो वेळ काढून आयली आणि म्हणून हांव तुमचे आभार मानता. बाय तीर्था, तुमकांय धन्यवाद. तर आता ही कार्यावळ हांव हांगा सपयता. मेळुया आता नवीन दुयेंस आणि ताजी माहिती घेऊन. त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.